नमस्कार, मी अस्मिता. माझ्या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत महाशिवरात्रीनिमित्त उपवासाचे रताळ्याचे काप. इथे एका कढईमध्ये आपल्याला 2 ते 3 टीस्पून तूप घालून घ्यायचे आहे. तूप चांगले वितळू द्यायचे आहे आणि गरम होऊ द्यायचे आहे. तुम्ही इथे बघू शकता तूप आपले चांगले गरम झाले आहे. आता अर्धा टीस्पून जिरे घालून आपण फोडणी तयार करून घेऊ. जिरं चांगलं फुललं आहे. आता इथे मी अर्धा किलो रताळ्याचे काप गोल आकारात तयार करून घेतले आहे. ते आपण तुपामध्ये परतून घेऊ. इथे गॅसची आच मी फास्टच ठेवली आहे. फास्ट गॅसवर आपल्याला 2 ते 3 मिनटं रताळ्याचे काप हे कुरकुरीत करायचे आहेत. खालून लागू नये याची काळजी घ्यायची आहे. जळू न देता आपल्याला हे काप चांगले परतून घ्यायचे आहे. हे रताळ्याचे काप लवकरच तयार होतात. 7 ते 8 मिनिटात रताळ्याचे काप हे शिजून तयार होतात. सध्या रताळे हे बाजारात उपलब्ध होत आहे आणि रताळे हे खूप पौष्टिक पण असतात आणि उपवासालाही चालतात. तुम्ही इथे बघू शकता काप जसजसे शिजत आहे तसतसा रताळ्याच्या कापाचा रंग हा बदलतो आहे. दोन ते 3 मिनिटं झाली आहेत. आता आपण थोडे पाणी घालून रताळ्याचे काप हे 80% शिजून आपल्याला घ्यायचे आहे. झाकण ठेवून स्लो गॅसवर आपण रताळ्याचे काप हे सॉफ्ट होईपर्यंत शिजवून घेऊ. आता आपल्याला इथे साखर घालून घ्यायची आहे. इथे जवळपास पाव वाटी 5 ते 7 टीस्पून साखर मी इथे घातली आहे. रताळे चवीला आधीच गोड असतात आणि त्याच्यामुळे साखर आपल्याला इथे कमी लागते. साखर चांगली मिक्स करून घेऊ आणि स्लो गॅसवरच साखर वितळेपर्यंत आपण हे काप शिजवून घेऊ. इथे चिमूटभर मीठ पण मी घालून घेत आहे. तुम्ही मीठ आवडत असल्यास घालू शकता किंवा स्किपही करू शकता.
आपले रताळ्याचे काप हे शिजून तयार आहे. सॉफ्ट असे शिजले आहेत. आता आपण गॅस बंद करू. गॅस बंद केल्यावर आपल्याला इथे अर्धा टीस्पून वेलची पूड घालून घ्यायची आहे. वेलची पूड चांगली मिक्स करून घेऊ. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आता हे काप आपण सर्व करून घेऊ. थोडा सुक्या खोबऱ्याच्या किसने सजवून घेऊ. धन्यवाद.